शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी 5 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे। यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे। कशी असणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत आणि शिवसैनिकच आमने सामने आल्याने काय फरक पडू शकतो, कुणाचं पारडं जड कुणाचं हलकं, पाहूयात आजच्या जीवन विशेषमध्ये। सर्वात आधी गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुद्धा जागा कोणाची यावर वाद सुरू होता। मात्र आता उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत। त्यामुळे बुलढाण्यात लढत कशी असेल त्यावर सर्वात आधी नजर टाकूयात। बुलढाण्याची लढत कशी होणार आहे ते आपण बघतोय। प्रतापराव जाधव हे शिवसेनेकडून उमेदवार असतील, म्हणजे महायुतीचे उमेदवार असतील, तर इकडे नरेंद्र खेडेकर हे शिवभाठाकडून उमेदवार असतील, म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे। महायुतीचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना तगडी टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। याशिवाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी कार्ड खेळत वसंतराव मगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी देखील छातीला माती लावून मैदानात पाय ठेवलेला आहे। वरवर पंचरंगी वाटत असलेली ही लढत मुळात दुहेरीच असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे। सेक्टरमध्ये आहे या ठिकाणी माळी समाजाचा उमेदवार दिलेला आहे। गेल्या वर्षी सुद्धा आमदार बळीराम सिरस्कर माजी आमदार यांना देण्यात आलेलं होतं, तेही माळी समाजाचे होते, त्यामुळे त्यांना 1,72,000 मतं मिळाली होती। या वर्षी सुद्धा माळी समाजाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे। बाळासाहेबांना अकोला जिल्ह्यामध्ये माळी समाजाने साथ द्यावी म्हणून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये माळी समाजाचा उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे आता हे माळी समाजाचे किती मतं घेण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि वंचितचे किती मतं यांच्या पाठीशी राहतात। आंबेडकर स्वतः उभे राहणे, त्यावेळेस वंचितचं मतदान होणे आणि आंबेडकर उभे नसताना वंचितचं मतदान होणे याच्यामध्ये फरक आहे। तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। परंतु 1,72,000 मतं मागच्या लोकसभेच्या वेळेस वंचितच्या उमेदवाराला मिळालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून सुद्धा बुलढाणा जागेवर दावा करण्यात आलेला होता। मात्र बंडखोरी केलेल्या खासदारांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करणारच यासाठी शड्डू ठोकलेल्या शिवबाटा गटाने बुलढाणा लोकसभेवर दावा केला होता। अखेर जागा वाटपामध्ये बुलढाणा मतदारसंघ शिवबाटा गटाच्या वाटेला आला। यानंतर शिवबाटा गटाकडून संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली। एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांनाच संधी देत पुन्हा उमेदवारी दिली आहे। हे मागच्या वेळेस खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आणि घाटाखालील एकमेव असे हे उमेदवार ज्ञानेश्वरजी पाटील यांनी सुद्धा अर्ज आपला दाखल केलेला आहे आणि त्यांनी कारण सुद्धा सांगितलेलं आहे की वरिष्ठांचा आदेश आहे, पण जोपर्यंत एबी फॉर्म ज्याला लागत नाही तोपर्यंत अधिकृत कोणी असा उमेदवार होऊ शकत नाही। तर कोणाचे अर्ज बाद होतील, कोण राहील, कोणाला एबी फॉर्म लागेल, त्याच्यानंतर मग जी परिस्थिती समोर येईल त्याच्यानंतरच निश्चित सांगता येईल की या ठिकाणी नेमकं कोण सरस राहील आणि कोण मायनस राहील। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची रचना पाहायला गेलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये बुलढाण्यामध्ये पक्षीय बलाबल कसे आहे, कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, कोणते मतदारसंघ आहेत तेही पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। बुलढाण्यातलं पक्षीय बलाबल आपण पाहतोय। आमदार, मतदारसंघ आणि त्यांचा पक्ष। संजय गायकवाड हे बुलढाणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, शिवसेनेचे आमदार आहेत। श्वेता महाले या चिखलीचं प्रतिनिधित्व करतात, भाजपचे आमदार आहेत। राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रपचे आमदार आहेत, सिंदखेड राजा मतदारसंघातून ते येतात। संजय रायमुलकर हे मेहकर मतदारसंघातून येतात, शिवसेना त्यांचा पक्ष आहे। प्रकाश फुंडकर हे खामगाव मधून येतात, भाजपचे आमदार आहेत। तर संजय कुटे हे जळगाव मधून येतात, भाजपचे आमदार आहेत। बुलढाण्यामध्ये गेल्या 3 दशकांपासून शिवसेनेची मोठी ताकद राहिलेली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 मध्ये
मेहकरमध्ये घेतलेल्या सभेनंतर ते आत्तापर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 1995 मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा बुलढाण्यामधून विजय शिंदे आणि प्रताप जाधव हे आमदार झाले होते। यानंतर शिवसेनेची घोडदौड ही इथं कायम आहे। लोकसभा मतदारसंघ वाट्याला आल्यानंतर आतापर्यंत बुलढाणा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहिला। मात्र आता फुटलेल्या शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच बुलढाणामधील शिवसैनिक कुणाला निवडून देणार याची सुद्धा उत्सुकता आहे। जे शिवसैनिक गेल्या 3 दशकांपासून आपलाच उमेदवार निवडून देण्यासाठी लढले तेच आता आपल्यातील एका शिवसैनिकाला पराभूत करण्यासाठी या निवडणुकीमध्ये जीवाचे रान करताना दिसतील। बुलढाणा जिल्ह्याचा एकंदरीत विचार केला तर ज्यावेळेस आपण हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राखीव निघाल्यानंतर या ठिकाणी तब्बल 3 वेळा हे जातीच्या समीकरणानुसार शिंगणे साहेब होते आणि प्रतापराव होते। एक मराठा वोटिंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं। वंचितचं हे सुद्धा हे माळी समाजाचं होतं, त्यामुळे माळी समाजाचं गठ्ठा वोटिंग त्यामुळे मिळालं। एकंदरीत हे जातीच्या समीकरणानुसारच हे समीकरण चालणार आहे। पण या ठिकाणी मराठा समाजाचं वोटिंग 4 ठिकाणी विभाजन होणार आहे। पण माळी समाजाचं मत गठ्ठा वोटिंग आणि वंचितचं एक गठ्ठा वोटिंग एक फार मोठ्या प्रमाणात वंचितच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या जागेवरून महायुतीमध्ये सुद्धा नाराजीचा खेळ रंगला होता। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तिसरा शिवसैनिक सुद्धा रिंगणात उतरणार की काय अशी चिन्हे होती। मात्र संजय गायकवाड यांची नाराजी दूर झाल्यानंतर प्रतापराव जाधव यांचा मार्ग मोकळा झालाय। आजपर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक प्रतापराव जाधव यांच्या खासदारकीसाठी लढले। आता तेच शिवसैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नरेंद्र खेडेकर बाजी मारणार की प्रतापराव जाधव आपला किल्ला कायम राखणार याचं उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकेकाळचे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेतील उमेदवार आमने सामने आलेले आहेत। बुलढाण्यामध्ये महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे, तर महाविकास आघाडीच्या शिवसेना गटाचे नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे दोन्ही एकेकाळचे सहकारी आमने सामने आहेत। मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपक्षांनी देखील मोठी रंगत आणलेली आहे। या लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर, त्याचबरोबर वन बुलढाणा मिशन नावाने चळवळ चालवणारे संदीप शेळके देखील मैदानात आहेत। तर तिकडे वंचित बहुजन आघाडीकडून देखील ओबीसी चेहरा देत प्रकाश आंबेडकरांकडून वेगळी खेळ खेळली गेली आहे। या खेळीमुळे नक्कीच वंचित बहुजन आघाडीला फायदा होतो का ते देखील या ठिकाणी पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। एकीकडे 4ही उमेदवार जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा मग अपक्ष असे हे 2 मोठे उमेदवार असतील। या संपूर्ण मराठा समाजाचे असल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी ही लढत जर का झाली तर वंचित बहुजन आघाडीला यातून मोठा फायदा होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जाते। मात्र सध्या तरी परिस्थिती जी मजबूत आहे ती म्हटलं जाते ती म्हणजे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव आणि त्यांना तगडी टक्कर देण्यासाठी तितक्याच मजबूतीनं मैदानामध्ये आहेत महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर। 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी या ठिकाणी मतदान करणार आहे आणि 4 जूनला या निकालातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी कुणाला कौल दिलाय ते स्पष्ट होणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। आजच्या जीवन विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।